बाब्या लोकांचा तो काढता शाण्याला शब्दाचा गोवान सकट सगळ्यांना साप साप चमन गोटा आणि बारी ऐकल्यानंतर तर जमाल गोटा. आता कशी लावले बघा. हा पहिल्या बारी बसणार द्या ना आम्हाला. तुम्हाला ज्या पैसे जास्त द्या बघा कशी मजा येते. आता घरी मजा आहे. मैंने मी बोललो इकडे इकडे तुला पैसे मिळणार नाही टेन्शन नको. आपला तो बाब्या आपण सुपारी ताट घेतले टेन्शन घ्यायचं नाही. आपण बक्षीसच्या अपेक्षेत आलेलो पांडुरंग ऐका ताटच ताटच केले आहे. ऐका भले भले शाहीर आले त्यांचा म्हणे कचरा 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 कचरा. कारण हे माझ्यापेक्षा हे म्हणतोय हा नाही म्हणालो हे ना माझ्यापेक्षा ज्ञानाने ना बुद्धीने ना वयाने ना उंचीने मोठे नाही तरी हे संस्कार घरातले हे संस्कार आहेत म्हणून मी त्यांना आरोतूर नाही केलं. पण बुवांनी मला केलं. रेकॉर्डिंग आहे. खोटा बोललो तर इकडं 4-5 कॅमेरू लागले. कॅमेऱ्यावर हा अनेक मोड मध्ये थांबा तुम्ही लक्षात घ्या. काय आहे बोली जी काय काढायची आहे परवा विजय कोळेकर बुवांनी काढली. आता मेलेल्याला मी काय मारू आणखी मग माझी काय राहील. जी काय उरले सुरले होती तेवढ्या अगदी शेवटचा शब्द त्यांनी वापरला ना त्यात म्हणून मी गप्प आहे की बुवा तुम्ही आमच्या बाबांचं श्रद्धांजली गीत गायलं. आम्ही आमची फॅमिली म्हणजे आमचं सगळं कुटुंब तुमचं आभारी आहोत किंवा त्यांनी ते व्यक्त केलं. याला हा म्हणून ऐका ऐका फक्त आता फक्त ऐकत राहा. कोरोना शीट डाऊन हो रे डाऊन हो लगेच शीट डाऊन हो. थांबा 5 मिनिटे घेतो जास्त वेळ घेणार नाही. मजा कशी असते कार्यक्रमाची तेवढी बघा. कचरा 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 ऐका कचरा. पाऊले चालती पंढरीची वाट. बुवानं ही वाट पकडायसाठी 2-3 टाइम लागला बराच वेळ लागला. पाऊले चालती पंढरीची वाट ऐका. स्तवन गायली बुवा म्हणतात मी होम ग्राउंडवर आहे होम पिचवर पण षटकारात सचिन कदमच मारून जाणार. हे लक्षात ठेवा. तुम्ही सू करा आणि शांत राहायचं. तुमचं नाव सुशांत. तुम्ही सू करायची आणि शांत राहायचं. आता ऐका नवकोटी लेकराची माऊली 9 दिवसाचे 9 कार्यक्रम घेतले. मला काळजी आहे 12 तारखेपर्यंत हा आवाज ठेवायला पाहिजे. नाहीतर बुवाच्या पेक्षा मी कुतू शकतो. लय कुत्तो बुवा गाताना लय कुत्तो नाही. हा बाबांचं जमायचं नाही. आणि बाबा असताना जी शान होती तुमच्या शक्तितुऱ्या किंवा तुमच्या ज्या लोककलेत ती गेलेली आहे. लक्षात ठेवा. या सांगतो तुम्हाला नवकोटी लेकराची ही माय पाहिली रमाई दुधावली साय पाहिली. माझं गाणं आहे फेमस. जशी त्या इंद्राची ती होती इंद्रपुरी भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी. ऐका माझी स्तवन आहे युट्यूबला आहे नंतर ऐका निवांत मध्ये युट्यूबवर ऐका काय म्हणतात बुवा. या कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाच. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जानही कला दावली जानही कला दावली ते सांगलो. आता मी काय म्हणतो ऐका
त्या दत्ता शाहिराची नाही तुम्हाला नसगावली. आता ऐका मी काय म्हणतो, मी बोलणार नव्हतो पण तरी पण सांगतो. बापाने जे केलं 50% केलं ना तरी जन्मास आल्याचं सार्थक झालं समजा. हा नाच करायचा नाही, सचिन बुवाचं तर करायचं नाही. तुमचा होम ग्राउंड असू द्या, इतका खतरवून जाईल तुमची. आमच्या नाकाला लागायचं नाही, आमची शाखा कुठेही नाही, आमचा नाच करायचा. मग त्या दत्ता शाहिराची अजून नाही तुला नसगावली. बापान दिलेल्या कलेची तू आठ लावली. आता कसं वाटतंय बुवा, कसं वाटतंय? असं म्हणलो तर का असं म्हणतो, असं मी का म्हणालो? 4 प्रश्न तुम्हाला विचारले शाही, 4 प्रश्न सांगायचं ना मोठेपणाने की बुवा मला नाहीये. शानपणा मिळतोय, शकणे मिळतं, कचरा करताय माझा, मी कचरा आहे. शेंबडे तुम्ही होता तेव्हा तुमच्या बाबांसोबत मी कार्यक्रम केले, तेव्हा तुम्ही शेंबडे होता. वर्ण पण यायचा आणि खाल्ला पण यायचा. रताला घ्या, रताला हे बोलले ना, मग रताला आधी माया श्रेष्ठ करायची. रताल्याचा नाही, बटाट्याचा नाही, कांद्याचा काय विषय होता. आता परवा मी ऐकून सांगतो. परवा बुवानी सांगितली पोरगी बनवून नेली. काय माहिती लोक कुठे नेली ऐका ना. आता हे ना रक्तालं म्हणजे शक्ती तुरा कुठं, आदी माया कुठं, शंकर कुठं, आणि शंकर रताला दाखवतो म्हणतात. काय बोलायचं म्हणजे अभ्यास बघा करायचा. ऐका ना, ऐका म्हणून ना जास्त नाही घेत. गावची नवरी अजिबात नाही बोलतो, पण बुवा काय म्हणतात, काय बोलतात, मी म्हणणार होतो घाबरी. मी म्हणणार होतो घाबरी, पण मी तो शब्द ठेवला टिंब. आता हे खोलून सांगतात गावची नवरी हागरी नवरी, हा नवरा हागरा असं म्हणू जातं. काही बोलायचं म्हणजे मी ते बोललो नाही शब्द म्हणून राखून ठेवला. ऐका. आणि म्हणून बघा एक देतो फक्त गाण्याची देऊ का कट. मस्त पैकी विषय आणला होता. देव थांबा तुम्ही थांबा ना शेवटपर्यंत. पहिलं ऐका. आता ह्यांचं गाणं लय म्हणतात. आम्हाला बक्षीस आल्याशिवाय आम्ही कोणाचं गाणं घेत नाही, कोणाचं पण असू घेणार नाही. आता हे म्हणतात ना सारखं त्यांना बक्षीस भरपूर आले म्हणून मी म्हणतोय बघा एक मुकडा फक्त दिले बरोबर. हा चला ऐका. खाली चालला शंभू महादेव मोठा सती, त्याची अर्धांगीन पार्वती, तिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नागती. वा अटक करा हो पुण्यात. माझा पोरगा म्हणतो आता 4 वर्षाचा आहे. बापाला गणपती चाली देणं शांतपणा नाही, विषयाला विषय दे. काय म्हणते आता, तू बकासूर मी मथुर, तू बकासूर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. अरे तू बकासूर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. कोण करणार बाजी सर बघायला जनता ही आतुर, बघायला जनता है आतुर. जनता है
शिकवायचा नाही, जागेवर येतो गाडी कोणाला. हो नवीनच, सगळं नवीन आहे. ऐकत राहा फक्त, ऐकत राहा फक्त. म्हणून म्हणतो पंढरी नको, पंढरीला जाऊन एकदा जेव्हा जाईन तेव्हा सांगेन तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. ऐका गौलान बुवांची खाली जागाव रे बुवाचा, हा बुवाचा जोर नाही भेटला, बुवाचा ऐका. तुम जो नाते तो अच्छा था, दिल ना लगाते तो अच्छा था. सकाळी भेटून जावा आणि आमचा राम राम तुम्ही घ्यावा. जाग्या भाई हे जागे ऐका. गवळण म्हणतात, बघा म्हणतात मी शंकर हा तुम्ही आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. गवळण बघा कशी आहे ती. मला म्हणतात मी शंकर आणि मी आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, ऐका चूक कशी. काग यमुने तू निर्दयी झाली, बाळ कुठे माझ सांग याच वेळी, मी गाऊ कुणा अंगाई. हो कानासाठी रडते त्याची आई. बाबा म्हण शंकर आहेस तू, कानासाठी रडतो त्याचा बाबा. म्हण तुम्ही शंकर. आई नाही म्हणायचं तुम्ही. आई गायला मी इकडं आहे, एकाला सांगतोय तो उद्या हाय माझ्या जोडीला, म्हणजे आज उद्या कुठे आता तिकडं कोरोना दीड वाजून गेला आज त्याला सांगितलं आई नाही गायची. आणि त्यांना मग त्यांची आई अशी कापली. हा तुम्ही बाबा म्हणायचं, बाबा कानासाठी रडतो माझा बाबा असं म्हणायचं. आई नाही, विसरलं नाही ते, घसारलंय. आणि घसारलं नाही नुसतं असं पसारलंय. आता वरला वाढत नाहीत ते, हे खालना वाढायला लागले इकडनं. रुंदी आता उंचीत नाही वाढणार ते, रुंदीने वाढणार ते. आता रुंदी पांडुरंग आले ऐका. मग आता उत्तर सांगितले, पुढचा विषय का कसा गातोय आता ऐका. मला आधी माया श्रेष्ठ करायची आहे, म्हणून तुमचा विषय कसा आहे. कालियाच्या संगे खेळतो या खेळ, पद कमलांचा बसवून मेळ, सार गोकुळ देतय ग्वाही. बाप रडल पण आई तुझी रडणार नाही, सार गोकुळ देतय ग्वाही. 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 आई तुझी रडणार नाही. इसको कहते उत्तर. याला म्हणतात आईने रडणार. आईला माहिती आहे माझा कृष्ण जरी यमुनेमध्ये शिरला असला, कालियाचं मर्दन करणार असला, तरी तो निश्चितपणे जगाचा जगत जननी जिला म्हटलं गेलं ती माझी यशोदा माय आणि तिचा पुत्र होता कृष्ण. श्रेष्ठ कशी करायची असते ती ऐका. हा नुसता शांतपणा शिकून नाही झालं. हा बैलगाड्याची नुसती गाणी म्हणून नाही तुम्ही बुवा मोठं. हो शास्त्राला शास्त्र, विषयाला विषय भिडवा तर तुम्ही मोठं होईल. तर तुम्हाला गाणी मोठं बुवा. हा इकडे बघा लहान मला ऐका. ऐका ऐका म्हणून म्हणतो ऐका. हे गाणी घेऊ मस्त पैकी म्हणजे जास्त नाही गाणी घेणार.
एकच गाणं घेतो ऐका. आणि दादा हा बक्षीस पण घेतोय ती मी ना कारण मला काय कमी झाली बाबा आता कशाला बोलून मी मरू द्यावायची ऐका. देतोय बक्षीस. सतीश पड्या गणबाई पूजला आहे मी 100 रुपयांचं पारितोषिक. अमित कदम वैष्णवी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सनी सुनील आणि मंगेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते फरमाईश आहे. गेला गेला पहिले गाणं आहे का मस्त ऐका कसं गाणं आहे. चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. तुमचं पुरं आहे ते शेंबडा आहेत. शेंबडा असू दे शेंबड पण असं तुमचं कोंबडा हरवतील ना. भेटल्या बघा भेटल्या बघा हा ते देणार तेव्हा काही इश्यू नाही विषय नाही. ऐका काय म्हणतोय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बुवाना बोलत पांडुरंग विषय विषय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. पडला सदा तू एकटा पडला सदा तू एकटा तू माझी उपटशील काय रे. अशोक वनातली झाडं म्हणतोय रावण म्हणतोय हनुमंताला काहीतरी जो यांना समजा. रावण म्हणतोय तुझ्या बापाला म्हणजे रामाला. राम त्याचा ना प्रभू त्याचा राम एकदम ओके 50 ओके. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं बापाला नाही जमलं नाही जमणार नाही. अशोक वनात ठेवली होती सीतेला. हे का विषय. उपटू नको तू झाड. अशोक वनातली रावण म्हणतोय
मोडून घेशील हाड चालणार नाही तर लाड उचलाया लावीन जोड अरे उचलाया लावीन जोड धरून तुझी निश्चयपटी धरून तुझा मोठा आहे वाचा त्यांनीच म्हटले शब्द माझा भाव नाही धरीन तुझा आणि मानेवर देईन पाय तुझ्या बापाला नाही जमलं कडे तुला बी जमणार नाही रे शेणाला भाव शब्दाचा आहे गरम अजून काय बुवा जाऊन देतील ना आम्हाला इकडनं पाणी टाका मी ऐका आणि म्हणून पुढचा विषय या दोन मिनिटं बसा पोरण हा सीट डाऊन व्हा सीट डाऊन आता मला म्हणतात काय नाही म्हटलं काय उत्तर दिला जरासंध है ना आणि काय महाभारत म्हणतो ना काय येड्यांची जत्रा आणि कारभारी जत्रा तेच सांगतोय तुम्हाला हे उत्तर मला मिळाली मी त्याला सांगितलं की ही उत्तर नका देऊ काहीतरी आपलं म्हणजे उष्टी आहे आपल्या गावात राहावं म्हणून आपलं काहीतरी म्हणजे होम पिचवर राहावं म्हणून काय असं नाही चाललं कुठेतरी षटकार मारून नाही चाललं तुमचा चेंडू आहे ना तो कसं डिक्लेअर मध्ये गेलेला आहे ना षटकार नाही डिक्लेअर मध्ये आहे हा ते टुडी आहे 1D किंवा 2D आहे मी मारताय ऐका फक्त ऐकत राहा आणि म्हणून तसं उत्तर नाही आमचं एवढा अगदी काय येणार सचिन बुवा का महाभारतात तुम्हाला प्रश्न विचारायला पागल आहे का मी म्हणजे मला काय काला कुत्रा चावलाय का असं तुम्हाला म्हणायचं एवढा येणार आहे का मी तुम्हाला महाभारत सोपा प्रश्न विचार एवढा साधा ग्रंथ मी ग्रंथाचं नाव काय विचारतोय तुम्हाला त्याचं काही कारण आहे ते समजून घ्या आणि दुसरा विषय शायर मला म्हणतात आणि तो विषय बरेच वर्ष आहे त्यांचा की कार्तिक स्वामींप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा पुढे केली तर मी त्यांना बरेच वेळा उत्तर दिलेलं आहे ते नाहीच म्हणतात तरी सुद्धा आज वेगळं उत्तर त्यांना म्हणतात किती वेळा दिली 2-3 उत्तर त्यांनी आहे मी त्यांच्या जवळ आहे उत्तराच्या जवळ आहे निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला कारण तसा अभ्यास आहे म्हणून बोलतोय तसा अनवा म्हणजे असं आळवावरचं पाणी बोलणारच नाही अभ्यास आहे तसा म्हणून बोलतोय मी त्यांना आजही उत्तर देतो त्यांना त्या दिवशी दिलं त्यांनी ते अमान्य केलेलं आहे चला बाबा होते तेव्हा हे काय करणार आहे यांना काय ऐकत नाही बरं शेंबडं करू शकतो माझ्यासाठी तरी शेंबडच आहे शपथ सांगतो हे माझ्या पोरांना शेंबडा म्हणतात तर हे माझ्या ठिकाणी शेंबडच आहे माझी खालची वरची पांढरी झाली म्हणजे गाडीची निशी हे शेंबडच आहेत माझ्यासमोर एकच मोठे आहेत माझ्यासमोर त्यांच्या भाषेत म्हणतोय शेंबड या भाषेत त्यांना म्हणतात त्यांना मी उत्तर दिले आजही देतो त्यांना सांगतो पृथ्वी प्रदक्षिणा जशी कार्तिक स्वामींनी केली गणरायाने केली त्यांनी ते उत्तर अमान्य केलं म्हणतात नाही मग त्याच्यानंतर आणखीन दुसरा विषय मी त्यांना सांगितला की एक गाय जेव्हा गायीचं विण चालू असतं जेव्हा गाय एका मुलाला किंवा बाळाला जन्म देते आपल्या पाळसाला जन्म देते त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केली ते ही उत्तर त्यांना मी दिलं त्याने तेही नाही म्हणतात चला असो आता आणखीन पुढचं उत्तर देतो जशी कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली आता मी तुम्हाला 2-3 उत्तरं देतोय त्यात आता तुम्ही जसं म्हणता हे तुमचं उत्तर असेल तर बघा परफेक्ट तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही तसं बोललात ज्याच्याकडे परफेक्ट उत्तर असतं तो असं म्हणत नाही की तुमचं असेल तर बघा आणि हे मान्य करून घ्या असं नाही मी तुम्हाला सांगतोय जशी तुमचा प्रश्न आहे त्याप्रमाणे अशा कथा मिळत आहेत की तशी पृथ्वी प्रदक्षिणा परशुरामानं सुद्धा केलेली आहे तशी पृथ्वी प्रदक्षिणा रावणानं सुद्धा केलेली आहे मग तुम्ही असं पण सांगा की आम्हाला मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे मी आणखीन शोधायचा प्रयत्न करेन बघा मी म्हणणार नाही मी तुम्हाला उत्तर देतोय किंवा हे मान्यच करा असं नाही पण मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे मला माहिती आहे मला ते भाग थोडाफार मिळालाय पण परफेक्ट निश्चितपणे कारण का शाहीर रत्नाकर मी सांगतो तुम्हाला मित्रांनो म्हणजे तुमचे बाबा दिवंगत झाले त्याच्याबद्दल मला आनंद नाही मला पण त्याचं दुःख आहे आणि म्हणून मी श्रद्धांजली गीत त्याच दिवशी ज्या दिवशी माती झाली मला यायला नाही जमलं आणि त्या दिवशी निश्चितपणे कोरल्याच्या राजाच्या रिक्षावाल्यांची पूजा होती त्या ठिकाणी गीत आहे की आले युट्यूबला आहे तुम्ही बघा कलाकार मेला किंवा दुश्मनी तिथं संपली आमची हा रंगमंचावर आमची दुश्मनी निश्चितपणे होती मी त्यांना काही गोष्टी बोललेल्या आहेत ती मला काही गोष्टी बोललेल्या आहेत त्याला पोरगाच होणार नाही म्हणलं होतं बुवा मला दत्तगराटे बुवा म्हटलं होतं मला एक पोरगा आहे आता 5 वर्षाचा आहे आणि एक पोरगी आहे 3 झाली ना
हम दो हमारे कार्यक्रम झाला. कशाला लोकसंख्या वाढवावी. कसं मी पण त्यांना बोलतो. हा निवडीमध्ये जोरात कार्यक्रम झाला तर गेल्या वर्षी. नाही नाही बाप असं नका बोलू. बरं यांचा जो काहीतरी असतो नाही माझ्याकडे लक्ष द्या. नाही नाही असू रिक्षाचा पक्का गाण्या घेणार आहे. रिक्षावाल्यां सकट गाणं घेणार आहे. फक्त तुम्ही थांबा 5 मिनिट ऐका. आणि म्हणून ऐका एक गाणं घेऊन मस्त की मजा येते. कारण बुवाने 1.5 तास काढला. होम पिच आहे ना होम ग्राउंडवर. त्यांना वाटतं आज कसोटीच आहे चांगला दिसत आहे. त्यांना वाटतं मी म्हणजे ते माझं इंडिया आणि मी माझं बांगलादेश. त्यांना असं वाटतं होम पिचवर ते खूप फार रोहित शर्मा आहेत ते आज यशस्वी जयस्वाल असा वाल मला वाटतं काय सचिन बुवा म्हणतात मला. ऐका साई तारा ग्रुप कडूवाडी नवतरुण मंडळ 100 रुपयांचं पारितोषिक. हेरंगी अभिषेक हेरंब अभिषेक कडू बक्षीस आलेलं आहे. मगाशीच घेणार होतो असं म्हटलं वेळ जाऊ द्या आपल्याला कमी मिळणार आहे मला माहिती आहे तरी तो आपला घेतोय. असं रिक्षावाल्याचं गाणं झालं पाहिजे. 200 रुपये पारितोषिक. रिक्षावाली संघटना सुनील सुर्वे मंगेश नागले आणि गणेश नागले. कुठे आहे आठवण करा. घेतो का नक्की. 200 रुपये तुमचे 200 आहेत ना ते मला 2 लाखाप्रमाणे घेणार का. ऐका एक देतो आणखी एक ताकदीचा देतो ऐका. हा देतो ताकदीचा ऐका. लाखात नंबर 1 है आपल्या घरचा हा पहिले सोडा. आता मला काय बक्षीस नाही आलं तरी पण म्हणतो सावतांचा नाव काय लाडक्याने काय सावकार काय नाव त्यांचा नाही पण त्या मालकांचं नाव काय संजय सावतांचा. अरे सावतांचा बैलगाडा रत्नागिरीत झालाय राडा. हे माझं गाणं नाही. हे माझं गाणं वेगळं आहे का. कशाला ऐका शहाण्याला शब्दाचा कसा ठोका येतो बघा. कशाला राखून ठेवलंय कशाला राखून ठेवलंय आव्हानी उद्यासाठी रियाडा. पांडुरंगा पूर्वी आमच्या जत्रेमध्ये पद्धत होती. आता बकरा कापतात आता सोडतात कापत नाही सोडतात. पूर्वी रेडा कापायचं रेडा आमच्याकडे पद्धत होती. काय ठिकाणी अजूनही असो आता बोलत नाही. आपल्या त्या पद्धतींवर बंधन नाही बा आम्हाला नाही. ज्याची त्याची पद्धत किंवा ज्याचे त्याचे जे काही नियम अटी काय आहेत ज्याने त्याने सांभाळावे. आमचा मी कसा घातोय काय का रामायण गाणं रामायणातला विषय. कशाला राखून ठेवलंय आव्हाने उद्यासाठी रेडा. बसला तर हलवून उठना जाडा. हलवून उठना जाडा याला नेऊन कुठतरी गाडा. Yeah.
आलेला आहे. म्हणून ती म्हणते हा रेडा 1 दिवस खातो किती गाडीवर अन्न खातो आणि 6 महिने झोपून राहतो. आज भावावर रावणावर संकट आहे. काय रेड्याला का कापा ठेवले काय दुधाला बंद करी म्हणत आहे का? आज संकट तरी असलाय हा बिन खोल वासून ढोल लगाले कशाला उगाच पारलाय हगरच्या गायचा पाडा कशाला उगाच पारलाय हगरच्या गायचा पाडा हलवून उठण झाडा झाडा याला नेऊन कुठेतरी गाडा हलवून उठण झाडा झाडा याला नेऊन कुठेतरी गाडा मंदोदरी म्हणाली भावाच्या जर संकटाला एवढं संकट आले वानर सेना आले आणि हा जर भाऊ जर उठत नाही भावासाठी जर या संकटाच्या वेळी तर ह्याचा काय फायदा आहे? देवदाला काय ठेवलेला आहे याला असा विषय. आता शाण्याला शब्दाचा जळ्यांची मातीच होणार आहे, झाडाची पण होणार आणि किडक्याची पण होणार. हो तर कोण आलाय अमरपट्टा घेऊ नाही म्हणून हा म्हणायचं कसं बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश सुद्धा आहे. बघा माझ्या आहे अजून माझ्या आहे थांबा अजून हा ग्रुपचा पत्ता अजून काढला नाही थांबा काढतोय ऐका. पहिले बक्षीस घ्या सतीश पड्यार 100 रुपयांचं पारितोषिक. पड्या दादा ऐका. गणबाई पुजला आहे मी या मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अरे मार्ग डावीस अंधारात गणबाई पुजला आहे मी मंदिरात
मंगेश फरमाइश आहे. सत्तेसाठी लाचार झाले हो, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. गाणं 4 वर्षापूर्वीचं गाणं फरमाइश केले सनी सुनील मंगेश. आज बाळा साहेब तुमची वाटवण येते रिक्षावाले थांबा. रिक्षावाले प्लीज पंचवळे ग्रुप कडून लांबोरे बुवाच्या घराशीकडे उद्या देईन ना माऊली. उद्या काय बोलायचं. हे बाबावालं ते आईवालं हे आमच्या नशिबात आलं. हे बाबावालं बापाची स्तवन गाणार. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. मी म्हणणार नाही, कापणार नाही. म्हणून तुम्हाला मी दिलाय कट. बाबांचा जो रंगमंचावरचा वावर होता ना त्यातला 50% पण आहे तुमच्या बारी. आणि ते जमणार नाही. कारण तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर झाला नाही. गावस्करचा पोरगा रोहन मला काय गावस्कर. तसा तुम्हाला शंका असेल, वाटत असेल की मी दत्ता कराटे बनीन, जमणार नाही शाही. तुमचा तो काम माझ्या का. तुमची परवा कुलेकर बुवानी तुम्हाला कोवलं झोमवले परवा. तुम्हाला उगाच काय लावून आपला बघा आहे गप आहे तू. आमच्याकडे पण रामबाण उपाय झेंडू बाम नवीन तुम्हाला तुमच्याच गावात येऊ. नाही करायचा, शब्दाची मर्यादा राखायची. तुर करायचं पांडुरंग हरी. आता बाम लावीन तुला, फेरेन लावीन बुवा, पांढरा करेन गोरा गोरा मोठ्या करीन. आधीच कालो आमच्याकडे तुमच्याकडे आता आलो. तुम्ही आधीच कालो. पानवल गवालीवाडी जोरदार गाणं ऐका आता. जोरदार गाणं बंदवतो थांबा. रिक्षावाला थांबायचा तुम्ही. तुमच्या स्पेशल गाणं आहे. काय होईल तो नाही थांबा शेवटपर्यंत. गाणं 100% गवाळी ग्रुप धन्यवाद. ऐका तुमचं 100 काय 200 काय 500 असतील ना. माझ्या हातीत 5 लाखाप्रमाणे. आता ऐकत फक्त शाहीर फक्त पैसे जमवा. ही लोका जमवायला कधी शिका. नुसतं गावात नाही शांतपणा करायचा. कोकणात दाखवायचा शांतपणा, गावात नाही. सचिन जो म्हणतात ऐका हे शानवा शब्दाचं आहे. गावात शांतपणा नाही चोदवायचा, करायचा पण नाही. हे गावातल्या गावाची नवरी घाबरी हे म्हणतात पात्री. बाई ग बाई 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 बाई. बघा ना गावची मी बोललं का पुढं. आणि माझ्याकडे किती शब्द आहे. घाबरी हागरी पण म्हटलं असतो. हागर बघा शेंपाड घेऊन जाईल कुठेतरी. ऐका मला अजून आहे 2-3 गाणे ऐका. बरं घेतो मला माहितीये मला माहितीये
यांना कामा नाही तो यांना 2-3 कमी आमुषा पौर्णिमेच्या 2 बारे हे सोडायला लागत नाहीत माही कसा आपला नाही माहिती ना तुम्हाला 9 दिवस मला त्याची काळजी आहे का और जमीन जुमला जमीन जुमला तो बंगला भला तो बंगला केला या वारसदार तू झालास वारसदार होता भीमराव लय दिलदार याला फुकट मिळालं सारा बाबांकडनं डायरेक्ट हे डायरेक्ट मुख्यमंत्री झालो लगेच याला वाटलं मी मोठा शाहीर झालो याला वाटायला लागले कचरा करतात कचरा समजतात शेंबड समजतात अहो शेंबूड मेकूड खाव्या तू लहानपणापासून तास खाऊन मोठा झाला आहे लगेच नाही भाव ते पहिल्याच्या पोटात नाही आला काय आभाळात पडला त्या मेकूड नाकातला खाऊन तू पण मोठा झाला तेव्हा मोठा शाहीर झाला बरोबर म्हणून दुसऱ्याला कमी समजायचं पांडुरंग हरी दुसऱ्याचा कचरा करायचा नाही कारण आपण ही तुम्ही ही मातीत जाणार बुवा आम्ही पण मातीत मोठेपणा करायचा नाही ज्याने ज्याने रंगमंचावर मोठेपणा केला जे जे मोठे खोटे बोलले त्यांचं काय झालं 6-6 महिन्यात निवडीतली बारी साक्षीला आहे मी मोठेपणा सांगत नाही मला त्या विषयावर बोलायचं पण नाही माझा विषय शास्त्र कसा आहे अरे शानपण भाऊलं म्हणून जीवाला गमवलं वैयक्तिक विषय नाही विषयाला आधार असायचा का मंदोदरी बनते तोच विषय परत कसा आणलाय बघा रंगवलाय बघा कसा शानपण भाऊलं जीवाला गमवलं बोलून लबाड मैदानावर अहो बोलतो लबाड मैदानावर मग 6 महिने ही झालं ना पूर 6 महिने ही झालं ना पूर बरं समजा लोकांना नाही कळायचा कळणाऱ्याला कळेल 6 महिने ही झालं ना पूर अहो माझं भाकीत ठरलंय 6 महिने ही झालं ना पूर माझं भाकीत ठरलंय यातच समजून जा मी अशी बारी केली जो माझा शिष्य करील ना बारी बुवा मी नसेल तिथे तुम्हाला कोणा सांगा तुम्ही शेमडा म्हणता ना तर शेमडा त्या जर शेमड्या तुमचा जर खांब नाही काढला ना सचिन बुवा परत तुमच्या समोर उभा राहणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही समजता ना लोकांना हे शाहिराचं लक्षण नाही तुम्हाला गर्व आहे माज आहे माज तुमच्या ताकदीचा बॉडीचा तुम्ही सुधत चाललो आता इकडनं सुधत चाललो बोललो मी मगाशी तुम्ही आता उंचीन नाही वाढायचो बुद्धीन पण नाही तुम्ही वाढायचो तुम्ही आता रुंदीन वाढणार फक्त लिहून ठेवा पोरांनो लिहून ठेवा ज्याला खरोखर जो शाहीर आहे तो अशी भाषा असं वक्तव्य करीत नाही शेंबड आणि कचरा आणि या अरे कचऱ्यातच जाणार सगळे आपण कोण नाही राहायचा भले भले मी म्हणणार आहेत ना गेलं वर तुम्ही पण जाणार त्यांच्या मागणार वर आम्ही पण जाणार आहोत काय मी काय घेऊन नाही आलो लक्षात आणि म्हणून रिक्षावाला साहेब पुढे सगळं काय जायचं ना म्हणायचं पोरांनो हे जाऊ Oh
गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ती रिक्षा. काय म्हणतो? गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा. रिक्षावाला किती देतोस? 50 रुपये. एक नाही जा, दुसऱ्या गाडीने जा म्हणे. मर्जीचा मालक, कोणाचा देणं करी बांधील करी नाही. गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. रात्री अपरात्री कुठल्याही वेळेला लक्ष्मी आहे. आणि वेळेअभावी अपरात्री आपल्याला साथ देते, निश्चितपणे आपल्याला घरात आपल्या सुरक्षित पोहोचवते. म्हणून म्हटलं की पण तुमची जशी बायकोला सांभाळता ना, तशी काही लोक रिक्षाला सांभाळतात. मी बघितलेलं आहे, सजवतात तशी आपण बायकोला सांभाळतो. रागाचा म्हणजे फालतू विषय नाही काय, तशी आपण रिक्षाला सुद्धा तिचं हा म्हणून सांगतो. काय म्हणायचं आहे? गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते सदैव साथीला असते, कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. मी जगतोय आजला, मी जगतोय आजला, दादा तिच्याच जीवावर. माझी ही रिक्षा. प्रपंच पोरांचं शिक्षण कशावर आहे? कशावर आहे? जो खरोखरचा हाडाचा जर व्यावसायिक असेल ना, त्याच्यावरच. म्हणून तुमच्या मनातल्या भावना मित्रांनो, असं मी चांगले गाणे दिलेत, मला वाईट बोलायला लावू नका. माझ्याकडे सगळं चांगलं म्हणतात लोक, म्हणतात हो तुमच्याकडे वाद्य चांगले. बरोबर झाला पोरांनो, लगेच आपलं माहिती आहे, आपल्या सुपारी तेवढीच, नवरी बरोबर नवरा दक्षिणा तेवढीच. वाद्यकार चांगला, संगीतकार चांगला, पोरा चांगली, आणि लोक म्हणतात गोवा पण चांगला आहे म्हणतात लोकांना. मग आता मी चांगला सगळा असताना मी वाईट कशाला बोलू नको. पण हा लाव बाय राहिला आहे. ओ बाय 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 बाई 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 ऐका बोली दादा इकडे, दीपक इकडे, दीपक इकडे चिपक थांबा. दीपक आपला दीपक भारी माणूस. ऐका तर मित्रांनो, 3 तारखेला 3 नोव्हेंबर 1चा घेतलाय कार्यक्रम, 2चा येतोय, 3चा जो कार्यक्रम आहे. आणि आताच नाही, हा गणपतीच्या आधीपासून नाही, गणपतीच्या आधीपासून जीवन मोहनचं माझं. आणि जिथे जेवढे माझे इकडे कार्यक्रम होतात ना माझे, आज मी बघा, मी ह्यांना काय 5 रुपये देतोय राहून, स्वतःच्या खिशातला पेट्रोल, स्वतःच्या खिशातला पेट्रोल, रातभर जागरण, आणि परत आणखी 500,000 मला. म्हणजे केवढी खाज आहे, केवढी खाज. काय दिलं म्हणजे शक्ती प्रेम आहे. सोडून गावी आई म्हणते आहे आपल्या पोराला, पोरा तू बाकी काय नको आलो, काय नको आलो तू बाकी, तू फक्त ये बायका पोरांना सगळ्यांना घेऊन गणपतीला ये. गणपतीला नको नुसता येऊ, दसऱ्याला पण ये. दसऱ्याला नाही जमलं तर किमान शिमग्याला तरी आई म्हणते. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास दूर, मीनानाथ म्हणाले करा गड्यात
पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मने झालंय आतुर अरे बावा काही नको आणू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला फेमस बॉय आहे त्यांच्या गाण्याला कट दिली होती ते उद्या आहेत माझा म्हणजे उद्या माझा आजोळ हा ते असू द्या त्यांना उद्या म्हणणार लांबच होईल त्यांना लांबच करणार टेन्शन नाही यायचं हा कारण आज पोरांचं होम पिच आहे होम ग्राउंड उद्या माझ आहे म्हणजे वेळ प्रत्येकाची येते म्हणून शाहीर बघा बाबांच्या पुण्याईने मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला या शारदा मातेची या नवरात्र उत्सवाची जी देवी बसते ती शपथ घेऊन सांगतो वडिलांच्या पुण्याईने तुम्हाला चांगला साठा चांगलं ज्ञान तुम्हाला मिळालंय त्याचा फायदा करा एवढं सांगेल लोकांना कमी चेष्टा करायची कचरा आणि शेंबडे हे तुम्हाला शोभत शाहीर म्हणून तरी शोभत नाही एक माझा लहान भाऊ या नात्याने तुम्हाला माझी सूचना आहे तुम्ही घ्यायची तर घ्या फुकटचा आहे सल्ला पैसा नाही घेणार मी तुमच्याकडे फुकटचा सल्ला आहे तुम्हाला घ्यायचं तर घ्या माझ्यातल्यासारखे कराल तर तुमचा कार्यक्रम सचिन बुवा करणार हे तुम्हाला आज सांगून जातो तुमच्या गावात येऊन ठोकून जाईल म्हणजे मी काय मी शूटर नाही बोलले ठोकीन तर कुळेकर बुवा काहीच नाही बोलले तुम्हाला मी शब्द राखून बोलतोय आज तुम्हाला पण शहाण्याला शब्दाचाच आहे हे सांगतो तुम्हाला बघा मला कोण कोणाला बोललं किंवा काय नाही पण माझं मत आहे की शक्ती तुला टिकला पाहिजे ही लोककला टिकली पाहिजे जेव्हा आपण एकमेकाचा सन्मान करू तेव्हा टिकेल मी तुम्हाला आरतुर करणार 2-4 शिव्या देणार भले पटवून घे तुम्ही मला आरतुर करणार तुम्ही 2-4 शिव्या देणार याच्याने ही कला टिकायची नाही शहाणपणा जर करायचा असेल किंवा शहाण्यासारखं वागायचं असेल तर शायराला मान द्यायला शिका तुमच्या गावात आलोय मी तुमच्या गावात मी आलोय मी घाबरणारा नव्हे या धमक्या दुसऱ्यांना द्यायच्या तुमच्याच घरात येऊन जेवून जाणार हे पण सांगतो संपले आहो परंतु पॉइंट टू बी नोटेड मिलाट यांच्याच घरात जाणार नाही जेवून येणार आहे काय करायचं तो करा हीच घाला जेवणात म्हणा माझं काय बोलू सांगा ह्या धमक्या कुणाला पोकल द्यायच्या आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना बघा पाणी संपवतो कोणा 2 मिनिट पाणी संपवतो तुम्हाला जर वाटतंय ना असं मला वाटतं हा भाऊ फॉपशी आहे फक्त फुगला आहे फक्त बस आणि तुम्हाला जर वाटतंय ना आमच्या दोघांची कुस्ती लावा इथंच दोघांची कुस्ती लावा जर नाही चिटपट करीत तर सला अवलाद नाही सांगणार का तुम्हाला चॅलेंज करा तुम्हाला माझे तुम्ही उत्तर देणार नाही मला माहिती आहे ना गाणार ना गवळण ना स्तवन मध्ये ना गडात ना तुम्ही भागाला भाग नाही दिला काही शब्दाला विषय पण नाही दिला माझं उत्तर पण नाही मला माहिती आहे तेवढा तुमचा अभ्यास नाही पण आज एक चॅलेंज तुम्हाला कुस्ती झोल आल्या दोघांच्या बघूया चला नाही हे म्हणून म्हणतो या धमक्या नाही या धमक्या हे शक्ती तुला नाही तुम्ही विषयाला विषय मी तुम्हाला विषय टाकले रामायण गायलंय महाभारत गायलंय हा त्याच्यावर तुम्ही भांडा ना बोला ना तुम्ही मला काही बोला चालेल मी लहानपण असता मी जेव्हा शक्ती तुला आलोय सगळ्या कमरेच्या काढून डोक्याला गोंडलेलं आहे मला काही बोलत नाही चालेल पण नाही का मी कुठला विषय आई बहिणीचा कमरे खालचा कुठला विषय काय नाही तुम्हाला नाही काय हा मी तुम्हाला टोले दिले ते तुम्हाला लागणार मला माहिती लागण्यासाठीच बोलायला शक्ती तुला म्हणतात आणि म्हणून बघा तुम्हालाही शुभेच्छा देतो बाबांचा अजून पुन्हा एक म्हणतो खरोबर हाडाचा एक कलाकार होता जो आपल्यातून निघून गेला शाहीर दत्ता गराडे याला पुन्हा एकदा मानवंदना देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो जय हिंद जय महाराष्ट्र